भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा. पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 14 ज्ञात्यांची मतमतांतरे भक्तीचे धर्म याचा भाग 4. भगवंतानं त्याचे भाव जाणले आणि ते म्हणाले, उद्धवा, या भक्ती साधनेसाठी जप तप भजन चिंतन यांची योजना केली आहे. यातून भक्ताला भगवंताशी एकरूप व्हायला मदत होते. परंतु याहूनही ध्यान साधना श्रेष्ठ आहे. अनासक्त मनातच ईश्वराचं चिंतन घडतं आणि चिंतनाची एकरूपता ध्यानात प्रवेश करते. ध्यान शब्द ऐकताच उद्धवाच्या डोळ्यासमोर पाहिलेले ध्यान योगी आले. परंतु त्यातही प्रत्येकाचं ध्यान प्रकार वेगळे असल्याचं दिसलं. म्हणून त्यानं विचारलं, देवा, ध्यानाचे सुद्धा अनेक प्रकार सांगतात. सगुण ध्यान, निर्गुण ध्यान, सक्रिय ध्यान, सहज ध्यान वगैरे वगैरे. मग देवा, यातील तुला अभिप्रेत असलेलं श्रेष्ठ ध्यान कोणतं? उद्धवाच्या प्रश्नाचं विवरण करून त्याला त्या सर्व प्रकारात गुरफटून टाकणं श्रीहरीला उचित वाटलं नाही. त्यांनी अष्टांग योगाची त्याला ओझरती ओळख करून दिली आणि म्हणाले, उद्धवा, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी या चढत्या क्रमानं उन्नतीचे मार्ग आहेत. त्यात ध्यान या टप्प्यावर देहाचं खरं शुद्धीकरण होऊ लागतं. ज्ञानीजनांनी आपापल्या अनुभवानुसार त्याचं विवरण केलं आहे. एक मात्र निश्चित की ध्यानाचा प्राणाशी म्हणजेच श्वासोच्छ्वासाशी जास्त जवळचा संबंध आहे. कोणतीही साधना श्वासावर आधारित करावी, म्हणूनच प्राणायामाचं महत्त्व आहे. ह्या अष्टांग योगात निर्गुणाचं ध्यान अभिप्रेत आहे. पण देवा, सामान्य जनांना हे अवघड वाटतं. किंबहुना त्यांना सगुण निर्गुण यातील फरकही कळत नाही. त्यांनी काय करावं? उद्धवाचा प्रश्न अगदी बरोबर होता. उद्धवाच्या प्रश्नावर श्रीहरींनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली आणि पुढे म्हणाले, उद्धवा, म्हणूनच भक्तिमार्ग श्रेष्ठ आहे. तो सामान्यांना सोपा वाटतो, सहज कळतो, आपलासा वाटतो. सगुणाच्या भावात भक्त भक्तीनं भिजला की त्याचं देहभान हरपतं. अवतीभवतीचा त्याला विसर पडतो. ते सारं ध्यानच असतं. फार तर त्याला सहजच ध्यान म्हणावं. खरं तर सहजतेनं स्वतःचं अस्तित्व विरून जाणं ही अवघड प्रक्रिया आहे, परंतु ही भक्तीत घडून येते. उद्धवा, जिज्ञासू साधकानं सर्व योगक्रिया समजून घ्यायला काही हरकत नाही. पण त्यात आपला कालापव्यय होत नाही ना, याकडे लक्ष ठेवावं. अन्यथा आपण ध्यानासाठी हे सर्व करीत आहोत हे विस्मरणात जाऊन ती फक्त शारीरिक कवायत घडते. देवा, म्हणजे सामान्य जनांनी सगुणाचंच ध्यान करावं असं तुझं म्हणणं आहे? तर मग तुझी सगुण मूर्ती कोणती असावी? कोणत्या देवाची असावी? कशी असावी? हे सर्व तू सांगावंस अशी प्रार्थना आहे. उद्धवानं ही मागणी नम्रपणे केली. उद्धवाची ही मागणी ऐकून भगवंतांना आनंदच झाला. त्यांनी प्रसन्नतेनं सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, उद्धवा, व्यक्ती तितक्या प्रकृती आणि प्रकृतीप्रमाणे आकृती असते. यानुसार अनेक देव, अनेक मूर्ती, अनेक साधना यातून प्रत्येकानं स्वतःची आवड शोधावी. आपल्या मनात ज्या देवतेविषयी आत्मभाव असेल तीच उपास्य मूर्ती असावी. मात्र ती मूर्ती सर्वांग सुंदर असावी. सुंदर वसनं भूषणांनी विभूषित असावी. मूर्तीच्या केवळ दर्शनातच नेत्र स्तंभित व्हावेत, भाव विभोर व्हावेत, मन आकर्षित व्हावं, चित्त चिंतनात रमावं. बस एवढंच महत्त्वाचं आहे. पुढच्या क्रिया आपोआप कशा घडतात ते ऐक. उद्धवा,
त्या प्रसन्न मूर्तीचा आणि त्या देवतेच्या गुणांचा दृष्टीला चित्ताला ध्यास लागावा लागतो. तेव्हा त्या सगुणातलं चैतन्य भक्ताच्या मनबुद्धीचा ताबा घेतं. साधकाचा श्वास सहज मंदावतो आणि आपोआप प्राणायाम क्रिया सुरू होते. अंगी अष्टसात्विक भाव फुलून येतात. ह्यातून षडचक्र भेदन घडतं. साधक सहजतेनं बाह्यांगातून अंतरंगात केव्हा प्रवेश करतो हे त्याचं त्यालाच कळत नाही. कळतं ते इतकंच की तो श्रीरंग माझ्या जवळच आहे आणि अचानक समोरची मूर्ती, तिचं रूप, सौंदर्य, भोवतीचा परिसर तो विसरतो. स्थलकालाचं भान सरणं हेच खरं ध्यान होय. भगवंताचं हे ध्यान विश्लेषण ऐकताना उद्धव भगवंताकडे पाहतच राहिला. पाहता पाहता आपले नयन केव्हा मिटले गेले हे त्याला कळलंच नाही. कानी येणारे भगवंताचे शब्द हळूहळू विरळ झाले. त्याच्या तनामनात एक नीरवता पसरली. तो स्तब्ध झाला. उद्धवाला ध्यान लागलं हे जाणून त्याला जाणीव करून न देता भगवंत आसनावरून उठले आणि आतल्या कक्षात गेले. याबरोबरच 14व्या पुष्पाचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण पुष्प 15वं सिद्धीचा उद्भव साधकास उपसर्ग याचं वाचन क्रमशः ऐकूया. नमो व्यासमूर्ते नमो शुकदेवा दिला मुमुक्षुषी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली हाते करी समर्पित गुरु चरणाते. हरि ओम तत्सत.